जगामध्ये सगळ्यात मोठी असलेली लोकशाही ही भारताची लोकशाही आहे आणि या 130 कोटीच्या लोकसंख्येसाठी दर 5 वर्षांनी निवडणुकीचा महाकुंभ होतो आणि त्यामधून मग नवीन शासन व्यवस्था त्यासाठी आणली जाण्याची प्रक्रिया सुरू होते. यावर्षी एप्रिल मेमध्ये याची प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन शासन व्यवस्था 2019मध्ये ही या देशामध्ये आलेली असेल. अर्थात भारताची लोकशाही ही सुदृढ आहे किंवा नाही किंवा ती कशी असायला पाहिजे याबाबत अनेक लोकांची वेगवेगळी मतांतरे आहेत आणि त्यामध्ये मग परदेशी लोक भारताच्या लोकशाहीबद्दल काय समजतात, आपले लोक त्या लोकशाहीबद्दल काय समजतात, सामान्य जनताच्या बाबतीत लोकशाही काय आहे आणि विशेष म्हणजे की जे पक्ष आहेत त्यांच्या दृष्टीने लोकशाही काय आहे. यामध्ये एक आहे की जो एक अतिशय जुना इकॉनॉमिस्ट ग्रुप आहे इंग्लंडमध्ये, त्यांनी खूप वर्षापासून जागतिक लोकशाही निर्देशांक ते या संपूर्ण देशाचा जगातील लोकशाहींचा तो पाहत असतात आणि त्या निर्देशांकामध्ये जे देश आहे त्या देशामध्ये चालू वर्षी भारताचा क्रमांक हा 42वा आहे. अर्थात त्यामध्ये पहिला क्रमांक सगळ्यात चांगली लोकशाही कुठे असेल, निकोप लोकशाही, आणि खऱ्या अर्थाने जी लोकशाही आवश्यक आहे ती कुठे असेल ती नॉर्वेमध्ये आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक आईसलँडचा लागतो, तिसरा क्रमांक स्वीडनचा लागतो आणि चौथा क्रमांक अर्थात नेदरलँडचा लागतो. अशाप्रमाणे अमेरिकेचा USA क्रमांक हा 21वा लागतो. ह्या लोकशाहीचा जो निर्देशांक आहे त्यामध्ये त्यांनी 4 प्रकारच्या लोकशाही ठरवलेल्या आहेत. एक निकोप अशी लोकशाही, दुसरी म्हणजे फ्लॉड सदोष लोकशाही, तिसरी म्हणजे की हायब्रिड संकरित लोकशाही आणि चौथा म्हणजे एकदम हुकुमशाह टाईप अशी अथॉरिटेरियन लोकशाही. भारत ह्या आणि अमेरिका, जपान, भारत हे जे देश आहेत यांची जी लोकशाही आहे ती फ्लॉड लोकशाही म्हणजे सदोष लोकशाही या ग्रुपमध्ये त्यांनी ग्रुपिंग केलेलं आहे. यासाठी अनेक लोक अर्थात त्याच्यासाठी सहमत असणार नाही आहेत, पण इकॉनॉमिक्स ग्रुपने केलेला हा एक निर्देशांक आहे. गेल्या वर्षी भारताचा या निर्देशांकाप्रमाणे क्रमांक 32 होता, तो चालू वर्षी 46 झालेला आहे. त्यामुळे एका वर्षातच 10 क्रमांकाने भारत खाली गेलेला आहे आणि आता एप्रिल मेमध्ये पुन्हा एकदा लोकशाही व्यवस्था कशी असावी यासाठी भारतीय जनतेपुढे त्यामुळे एक नवीन संधी आहे की हा क्रमांक आपल्याला याच्या नॉर्वेप्रमाणे एकवरती कसा नेता येईल. म्हणजे भारताचं सगळ्यात महत्त्वाचं जर आत्ता कुठलं चॅलेंज असेल, आव्हान असेल, तर आपला हा जो घसरता क्रमांक आहे त्याऐवजी तो क्रमांक पुन्हा 1कडे कसा जाईल. अर्थात आपण 1पर्यंत कधीच नव्हतो आणि 1पर्यंत जाण्यासाठी आपली जी तयारी आहे ती सामूहिक तयारी लागेल आणि त्यासाठी निवडणूक प्रक्रिया ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. अर्थात यासाठी लोकशाही काय आहे हे आपण आपण पाहिलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळेस इव्हन माध्यमंसुद्धा की अमुक पक्षाची सत्ता आली, सत्तांतरं झाली, या सत्ता आणि सत्तांतर याबाबतीच आपण करत असतो. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये सत्ता आणि सत्तांतर हा शब्दप्रयोग असणं म्हणजे लोकशाहीची एक हसवणूक केल्यासारखं आहे. कारण लोकशाहीमध्ये सत्ता आणि त्याचा होणारा बदल म्हणजे सत्तांतरण याला कुठलंही स्थान नाही आहे. ज्यावेळेस 2500 वर्षापूर्वी अथेनियन डेमोक्रेसी सुरू झाली ग्रीक देशामध्ये, त्यावेळेस त्या लोकशाहीचं स्वरूप असं होतं आणि सॉक्रेटिसने त्याचं थोडंसं जे वर्णन केलं होतं की जे लोक अतिशय क्षीण आहेत, जे वीक आहेत आणि जे मेजॉरिटीमध्ये आहेत अशा लोकांची प्रशासन शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही. म्हणजे जे काही राज्य शकट चालवायचं आहे त्याच्यामध्ये ते लोक अतिशय आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या क्षीण आहेत आणि जे नेहमीच मेजॉरिटीमध्ये असतात त्यांनी ते चालवावं. आणि अर्थात अब्राहम लिंकनने 150 वर्षापूर्वी गेटिसबर्ग याच्यामध्ये जी लोकशाहीची व्याख्या केली की लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकरिता चालवलेली राज्यव्यवस्था म्हणजे लोकशाही. अर्थात ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकरिता चाललेली लोकशाही आणि जी खरी लोकशाहीची व्याख्या सुरू झाली अथेनियन डेमोक्रेसीने 250 वर्षापूर्वी की जी क्षीण लोक आहेत, दुर्बल लोक आहेत आणि जे मेजॉरिटीमध्ये त्यांची लोकशाही. आणि आत्ताची लोकशाही काय आहे म्हणजे आपण भारतामध्ये किंवा जगामध्ये ज्या लोकशाही चाललेल्या आहेत त्या खरंच अब्राहम लिंकनने सांगितल्याप्रमाणे लोकशाही आहेत किंवा अथेनियन डेमोक्रेसीने ज्यावेळेस सुरुवातीला झालेली आणि जी सॉक्रेटिसने जी डेमोक्रेसी म्हटलेली होती ती डेमोक्रेसी ही आहे का, यामध्ये सर्वांनी आता पुन्हा एकदा फेरविचार करण्याची गरज आहे. आज जगामध्ये जवळजवळ 68% जास्त देश हे
लोकशाहीमध्ये आहेत आणि 62.8% जनता ही लोकशाहीमध्ये आहेत. अर्थात बाकीचे देश हे हुकुमशहा किंवा अन्य प्रकारच्या अथॉरिटेरियन ह्याच्यामध्ये आहेत. पण ही जे 68% जे लोकशाही आहेत किंवा 62% लोक जे याच्यामध्ये आहेत, त्यांना खरंच ह्या लोकशाहीची फळं मिळतात का? आणि हे जर लोकशाहीची फळं मिळत नसतील तर पुन्हा एकदा फेरविचार करण्याची गरज आहे की जी लोकशाही जी गेल्या 200 वर्षामध्ये फोफावली. कारण म्हणजे 200 वर्षापूर्वी मूलतः जगामध्ये लोक ब्रिटिश किंवा इतर साम्राज्यवादाच्या खाली होते किंवा काही राज्यांच्या खाली होते किंवा काही हुकुमशहांच्या खाली होते आणि 200 वर्षामध्ये 68% देश हे लोकशाही हे जरी मोठं या ग्रहावरचं स्थित्यंतर असलं तरी हे स्थित्यंतर होताना त्यामध्ये जे काही प्रकार घडू लागले आणि आज त्याचं जे स्वरूप आहे ते खरंच लोकशाही आहे का? आणि ही जर लोकशाही आणायची असेल तर मग जे पक्षीय जे निवडणुका होतात त्या पक्षीय निवडणुकांमधून आपण सत्तेवरती लोकांना बसवतो का लोकशाहीला अपेक्षित असलेले प्रतिनिधी आपण तिथे पाठवतो, हे लोकांनी त्याच्यामध्ये ठरवलं पाहिजे. हे करताना खरं म्हणजे की गेल्या 50-60 वर्षामध्ये विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर जरी लोकशाही फोफावली असली तरी त्याच वेळेस भांडवलशाहीसुद्धा जास्त प्रमाणामध्ये लोकशाहीपेक्षा जास्त फोफावली आणि भांडवलशाहीने कुठेतरी लोकशाहीचा गळा घुटण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि अर्थात हा विषय जरी मोठा असला तरी 1971मध्ये किसिंजर आणि निक्सन या द्वयांनी ज्या पद्धतीने ब्रिटन वूड सिस्टम ही सिस्टम लयाला गेली आणि त्यानंतर भांडवलशाहीने त्यांचं सर्वस्व त्यांचं साम्राज्य पूर्ण जगावरती पसरवलं आणि अलीकडे ह्या लोकशाही मग कुठेतरी ह्या भांडवलशाहीकडे संकुचित झालेली आहे आणि त्याचे दुष्परिणाम 2008मध्ये आपल्याला जागतिक पातळीवरती जे आर्थिक व्यवस्था ढासळली आणि ज्या पद्धतीने त्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अद्यापही जगाला तशा पद्धतीने ती अर्थव्यवस्था सुधारण्यामध्ये यश आलेलं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे की लोकशाही ही क्षीण होत जाणं, वीक होत जाणं आणि भांडवलशाहीने त्याच्यावरती कुठेतरी वर्चस्व प्रस्थापित करणं असं झालेलं आहे. एकंदरीतच मी तर असं म्हणेल की जी अब्राहम लिंकनने सांगितलेली लोकशाही होती की लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकरिता असलेली लोकशाही त्याचं स्वरूप अलीकडे ही पैशासाठी आणि पैशाकरिता आणलेली लोकशाही खरं याचं असं स्वरूप झालेलं आहे. आणि येणाऱ्या आपल्या निवडणुकामध्ये याचं जनतेने खरं म्हणजे स्वतःहून विचार केला पाहिजे की आपल्याला आपल्यासाठी आपल्याकरिताची लोकशाही आणायची आहे का पैशांकरिता आणि पैशासाठीची लोकशाही आपल्याला आणायची आहे, हे याच्यामधून त्यामध्ये त्यांनी ठरवून या पद्धतीचे लोकप्रतिनिधी त्यामध्ये आणले गेलेले पाहिजेत. हा एक मुद्दा झाला. दुसरा, लोकशाहीमध्ये लोकांना खरं म्हणजे की त्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांचे जे काही त्यांना जे वाटतं त्याचं प्रतिबिंब हे येणाऱ्या निर्णयामध्ये असावं लागतं. ज्यावेळेस लोकशाहीची सुरुवात झाली अथेनामध्ये त्यावेळेस लोकांचे निर्णय हे सामूहिक पद्धतीने सर्व लोक एकत्र जमून करायचे आणि त्यामध्ये मग तो निर्णय मान्य आहे की अमान्य आहे यावरती चर्चा व्हायची. अर्थात त्यावेळेस लोकसंख्या कमी होती आणि आता ते तसं शक्य नाही आहे. त्यामुळे जे काही निर्णय होतात ते निर्णय एखादं लोकशाहीच्या निवडणुकानंतर राज्यकर्ते जर त्याच्यामध्ये आले, व्यवस्थापनामध्ये आले, मी सत्ता शब्द मुद्दाम वापरत व्यवस्थापनामध्ये आले तर त्यांनी काय करणार आहेत ते हे अगोदर जनतेला पूर्णपणे कळलं पाहिजे की ते निवडणुकानंतर जर जिंकून आले आणि निवडणुकांचा निकाल त्यांच्या बाजूने लागला तर ते ह्या 10 गोष्टी करणार आहेत आणि अमुक गोष्टी करणार नाही आहेत आणि ह्या 10 गोष्टी जे करणार आहेत त्याचं वेळापत्रक हे अमुक असं असणार आहे. त्यांना याच्या व्यतिरिक्त जर काही करायचं असेल, जे महत्त्वाचे देशाच्या दृष्टीने निर्णय असतील, सामाजिकदृष्ट्या निर्णय असतील, आर्थिकदृष्ट्या जर निर्णय असतील ते खरं म्हणजे जनतेला अगोदरच समजले पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी मग त्यांनी त्या कालानुक्रमे 5 वर्षामध्ये कशी करायची या पद्धतीने ते ठरवलं गेलं पाहिजे. अन्यथा एकदा निवडून दिले की अनिर्बंध सत्ता आणि त्या सत्तेमधून कोणताही निर्णय घेतला की तो जनतेचाच निर्णय आहे, ही जे पाहण्याची ही जे काही गेल्या 50-60 वर्षामध्ये एक आपण त्यामध्ये खरं म्हणजे की स्लो पॉयझनिंग जे म्हणतो की एकदा निवडणुका झाल्या आणि तिथे राज्यावरती त्या लोकशाहीच्या माध्यमातून लोक निवडून आले की मग ते निर्णय घेण्यासाठी ते अनिर्बंधित असे सत्तेवरती आल्यासारखं त्याचं स्वरूप झालेलं आहे. तसं असता कामा नये.
निवडणुकीपूर्वी एकदम ठोस अशा शब्दामध्ये की असे असे निर्णय यासाठी घेतले जातील आणि हे निर्णय घेण्यासाठी कारण असं आहे की त्याचे असे असे प्रश्न आहेत. अर्थात हे प्रश्न काय आहेत तर यासाठी मला वाटतं नव्याने काही विचार करण्याची गरज नाही आहे. ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली झाली आणि त्याच्यामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आले राज्यघटनेमध्ये आणि त्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये की कुठल्याही राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने जनतेसाठी काय करणं आवश्यक आहे हे त्याच्यामध्ये त्याचं एक गाईड केलेलं आहे, त्याचं एक मार्गदर्शक तत्त्व दिलेलं आहे. कारण म्हणजे पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये ज्यावेळेस नवीन निवडणुकीनंतर नवीन राज्य शासन किंवा केंद्र शासन येतं त्यांचा पहिला अजेंडा किंवा पहिला कॅबिनेट नोट अशी असली पाहिजे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीने देशाची परिस्थिती काय आहे आणि त्यामध्ये आणखी काय करणं गरजेचं आहे आणि आपण निवडणुकामध्ये ते करण्यासाठी कुठली कुठली आश्वासनं दिलेली आहेत किंवा आपण कुठले कुठले कुठल्या गोष्टीसाठी जनतेसाठी बांधील आहोत. या दृष्टीने जर झालं तर मला वाटतं की मग जनतेसाठी जे करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी असे प्रश्न धसायला लागतील. सध्या जे प्रश्न आहेत आपल्यापुढे ते म्हणजे की अर्थात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की असणाऱ्या लोकांना जे 18 ते 65 वर्ष वयोगटातील लोक आहेत त्यांना काम आणि ते कामसुद्धा अंडर एम्प्लॉईड या परिस्थितीत न राहता ते काम योग्य त्या पद्धतीने त्यांना मिळेल आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल या दृष्टीने रोजगार किंवा व्यवसाय किंवा शेती यामधील संधी त्यांना मोठ्या प्रमाणात कशा उपलब्ध होतील आणि अनएम्प्लॉयमेंट रेट कसा कमी होईल हे पाहणं गरजेचं असतं. आणि मग त्यासाठी प्रत्येक पक्षाच्या नीती काय आहेत आणि 5 वर्षामध्ये ते काय करणार आहेत आणि केवळ 5 वर्षामध्ये आम्ही शेवटच्या वर्षी असं करू हे म्हणण्यापेक्षा पहिल्या 2 महिन्यामध्ये काय करणार आहात, 6 महिन्यामध्ये काय करणार आहात असं त्याचे एक कालक्रम ठरवून त्या पद्धतीने त्यांनी दाखवून दिला तर मला वाटतं की जनता त्यांच्यावरती लक्ष देईल आणि मग जी लोकशाहीची खरी अपेक्षा आहे त्याप्रमाणे हा प्रश्न पुढे मार्गी लागेल. दुसरा प्रश्न असा आहे की आपला जो आरोग्य आहे ह्या आरोग्याच्या बाबतीमध्ये सध्याचा आरोग्याचा स्तर काय आहे, तो आयडियलिस्टिक किती आदर्शवादीप्रमाणे किती असला पाहिजे आणि तो असण्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे अशा पद्धतीचे जे घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये जे बाबी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये याकडे लक्ष दिलं पाहिजे. अन्यथा आपण गेल्या 50-60 वर्षामध्ये जनतेचं लक्ष ज्या गोष्टीची खरं म्हणजे आवश्यकता नाही अशा अनावश्यक बाबीकडे आपण लक्ष वेधून ठेवतो आणि त्यासाठी सुद्धा माध्यमही तिकडेच चालले जातात, विचारवंतही त्याच्या पाठीमागेच चालले जातात आणि मग 5 वर्ष निघून जातात आणि मग ज्या गोष्टींचा खरं म्हणजे की मानवी उत्क्रांतीभावाशी काहीही संबंध नाही आहे किंबहुना काही गोष्टी मानवी उत्क्रांतीवादाच्या विरोधात जातात अशा गोष्टीकडे पूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं जातं आणि मग त्याच गोष्टी केवळ ह्या निवडणुकीमधील मुद्दा होतात. निवडणुकीमधील गोष्टीचा मुद्दा असा आहे की कॉन्क्रीट आकडेवारी प्रत्येक क्षेत्राबाबतची असावी आणि त्या आकडेवारीप्रमाणे मग आम्ही निवडणुकीनंतर काय काय निर्णय घेणार आहोत हे त्याच्यामधून आलं पाहिजे. हा जर अजेंडा प्रत्येक पक्षाकडून जनतेने मागायला सुरुवात केली तर मला वाटतं की जे आपला जो लोकशाही निर्देशांकामध्ये आपला 46वा नंबर आहे तो कुठेतरी वरती जायला सुरुवात होईल. अन्यथा हे जे काही घसरण लागलेली आहे की 32 वरून आपण 46कडे चाललेलो आहोत, काही दिवसांनी कदाचित आपण त्याच्याही खाली जाऊ आणि मग महात्मा गांधी किंवा स्वातंत्र्य सैनिकांनी जे काही आहुती दिली, प्राणांची आहुती दिली ती मला वाटतं की ती आहुती तितकीशी योग्य ठरे त्यांच्या आपण त्यांना जस्टिस दिलं असं होणार नाही. पण त्यापेक्षाही जास्त म्हणजे की येणाऱ्या पिढीला आपण काय देणार आहोत, येणाऱ्या पिढीला आपण लोकशाहीचं विद्रुपीकरण झालेली लोकशाही देणार आहोत का आपण येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी निकोप लोकशाही देणार आहोत आणि जगामध्ये मग आपण आपल्याला काय महासत्ता व्हायची ती केवळ जगामध्ये सत्तेसाठी महासत्ता व्हायची नाही आहे, तो लोकांना काम देण्यासाठी, त्यांचं जीवन सुसह्य होण्यासाठी, त्यांचं जीवन सुखकर होण्यासाठी आपण खरं म्हणजे मोठी ताकद होणार आहोत. सत्ता या खरी असण्याचं काही कारण नाही, कारण सध्या जगामध्ये सत्ता ही काही देश काबीज करण्याचं काय राहिलेलं नाही. सत्ता ही आर्थिक शक्तीमधून येते. मग आर्थिक ताकद आपली भारताची कशी आहे, आर्थिक ताकद कशी वाढवता येणं शक्य आहे, दरडोई उत्पन्न कसं वाढता येणं शक्य आहे, एकूणच GDP कसा वाढवता येणं शक्य आहे आणि लोकांचं जीवन सुखकर कसं होईल याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की याचं प्रतिबिंब पुढील निवडणुकीमध्ये जर निवडणुकीच्या माध्यमातून येणार असेल तर जनतेने आत्तापासूनच पूर्ण देशभर पक्षविरहित याची एक मूव्हमेंट सुरू करणं गरजेचं आहे.